परभणी ग्रामीण रविवार दुपारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी अमरापूर येथे श्री लक्ष्मी नरसिंह शुगर्स कारखान्याच्या वतीने 8वा गळीत हंगाम गव्हाण व मोळी पूजनाचा शुभारंभ डॉक्टर राहुल पाटील व संचालक प्रमोद जाधव यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला असून या कार्यक्रमात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते हबप अच्युत महाराज दस्तापूरकर व नारायण महाराज यांचा भव्य सत्कार केला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राहुल पाटील हे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट नची जाधव काका, माजी कुलगुरू वेदप्रकाश पाटील, हबप अच्युत महाराज दस्तापूरकर, आहेरवाडी मठाचे मठ अधिपती नारायणगिरी महाराज, समाजभूषण कांतराव देशमुख, नायगावचे आमदार राजेश पवार, डॉक्टर विवेक नावंदर, अरविंद काका देशमुख, रवी पतंगे, नंदू अवचार, संग्राम जामकर, विशू डहाळे, पुणे येथील पीक उत्पादक व संरक्षण शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कडलक, ऊस शास्त्रज्ञ डॉक्टर कपिल सुशीर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी श्री लक्ष्मी नरसिंह शुगर्स कारखान्याचे जनरल मॅनेजर, अधिकारी, कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले। 25-26 होळी पूजन आणि गव्हाण पूजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अतिशय आनंदामध्ये वातावरणामध्ये हा शुभारंभ पार पाडलेला आहे आणि भविष्यामध्ये कारखान्याला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करू। आज एक वेगळ्या पद्धतीचा आनंद संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि जवळपास 8 लाख क्रशिंग करण्याचा उद्देश आम्ही या निमित्ताने ठेवलेला आहे। चला, आज आपला 8वा गळीत हंगामाचा शुभारंभ आहे। अतिशय आनंदाचा दिवस आहे। यावेळेस जायकवाडी पूर्ण भरलेला असल्यामुळे आणि लागवडही खूप चांगली असल्यामुळे आपला कारखाना सगळी शेतकीची यंत्रणेला पूर्ण पैसे वाटून झालेले आहेत आणि यंत्रणा यायला पण सुरू झालेली आहे आणि कारखाना तर 5000 प्लस न चालणारच आहे, पण नवीन आपला जो डिस्लरीचा जो प्रोजेक्ट होता तो पण यावर्षी 25 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरच्या आसपास कार्यान्वित होईल आणि त्याच्यामुळे खूप चांगलं गळीत हंगाम यावेळेस आपल्याला होणार आहे। शेतकऱ्यांची जी अपेक्षा असते की वेळेवर आणि चांगला दर मिळावा तेही या निमित्तानं आपल्याला करता येईल आणि एकंदर सगळ्या ह्या चांगल्या वातावरणामध्ये अतिशय उत्साहामध्ये इथे भरपूर प्रमाणात शेतकरी ठेकेदार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि अतिशय मोठ्या आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि संत महात्म्यांच्या शुभाशीर्वादानं हा गळीत हंगाम फक्त या कारखान्याकरताच नाही तर परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांकरता अतिशय आर्थिक उन्नतीचा राहील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि आपण सगळे या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार या निमित्तानं प्रदर्शित करतो।